हॅलो मैत्रिणींनो, सगळ्यात आधी तर सॉरी, मी तुम्हाला बोलले होते की मी दिवसाआड भाग टाकेन, पण ते शक्य झालं नाही घरच्या कामांमुळे. लहान मुलं आहेत त्यामुळे. पण मी नक्की प्रयत्न करेन की मी इथून पुढे आठवड्यातून 2 भाग टाकेल. तर आता सुरुवात करूयात आपल्या व्हिडिओला. सगळ्यात आधी तुम्ही जेव्हा फ्रेम सेट करता तेव्हा एकदा टॅप करून पाहायचं की कापड लूज पडलं आहे की नाही. त्यानंतर दोऱ्याची अशा प्रकारे गाठ मारून घ्यायची आणि ती 1-2दा किंवा 3 वेळेस मारली तरी चालेल. कारण काय होतं, कधी कधी दोरा ना कापडाच्या वरती येण्याची शक्यता असते. त्यामुळे असं 1-2दा मारून घ्या, राहिलेला दोरा कापून टाका अशा प्रकारे. आणि आता मी ज्याप्रमाणे दाखवते तुम्हाला त्या प्रकारे ते डाव्या हाताच्या बोटांमध्ये दोरा धरायचा आहे, अशा 3 बोटांमध्ये, आणि तो हात आणि दोरा फ्रेमच्या खाली ठेवायचा आहे. तुम्ही जेव्हा रनिंग स्टिच किंवा आपण बोलतो चेन स्टिच चालू करतो तेव्हा डायरेक्ट न करता एक आहे ना लाईन वगैरे आखून घ्या. त्याने काय होतं ना, एका सरळ रेषेमध्ये तुमची स्टिच येण्यास मदत होते. सुरुवातीला जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता तेव्हा हे नक्की करून पहा. जेव्हा तुम्ही वरून सुई आतमध्ये घालता कापडाच्या, तेव्हा डायरेक्ट न घालता थोडीशी तिरकी करून 45च्या डिग्रीमध्ये ती थोडीशी तिरकी करायची आणि मग घालायची. जेव्हा सुई खाली जाते तेव्हा तुम्ही डाव्या हाताच्या 2 बोटांमध्ये धागा धरलेला असतो, तर त्यामध्ये ती सुईचं हुक अडकून पुन्हा वरती घ्यायचे. मी जशी चेन स्टिच करून दाखवते त्याप्रमाणे तुम्हाला पण जमेल. फक्त तुम्ही ना ऐकण्याऐवजी प्रॅक्टिस पण करा माझ्यासोबत. काय होतं ना, फक्त ऐकून काही कळणार नाही. जेव्हा तुम्ही माझ्यासोबत प्रॅक्टिस कराल ना तेव्हा तुम्हाला आपोआप जमेल आणि तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवते आता. हे पहा, जेव्हा तुम्ही सुई खाली घालून वरती काढताना तेव्हा थोडीशी ती तिरकी करायची घालताना आणि काढताना दोन्ही टायमाला, आणि वरती काढल्यानंतर ती पाठीमागे फिरवून मग पुढे वळवायची. हे पहा, तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहू शकता. थोडीशी तिरकी घातली की वरती ओढायची, आणि जेव्हा तुम्ही वरती घेता तेव्हा ती पुन्हा मागे वळवून पुन्हा पुढे करायची. याने काय होतं ना, धागा फक्त त्या सुईमध्ये अडकतो, कापड अडकत नाही. टीप पण तुमची एकदम व्यवस्थित येते. तुम्ही जेव्हा अशा प्रकारे सुई मागे पुढे करून जेव्हा प्रॅक्टिस कराल ना तेव्हा तुम्हाला जाणवेल की ते इझी जातं आहे. दिसायला जरी ते हार्ड दिसत असलं ना तरी खूप सोपी आहे चेन स्टिच करणं किंवा आरी वर्क करणं. आणि हे पहा, इथे जसा दोरा वरती राहिला आहे ना माझा थोडासा तुम्हाला दिसतोय, असं जर करायचं नसेल ना तर प्रयत्न करा की तुम्ही जेव्हा टिप मारता किंवा तुम्ही जेव्हा चेन स्टिच करता ना तेव्हा पूर्ण दोरा त्या सुईमधून पुढे ओढला गेला पाहिजे. जेव्हा तुम्ही चेन स्टिच करता ना तेव्हा फक्त एका साईडने न करता खालून वरती करण्याचा प्रयत्न करा, वरून खाली करण्याचा प्रयत्न करा. असं केल्याने तुमची प्रत्येक बाजूची आहे ना प्रॅक्टिस होऊन जाईल. वरून खाली, खालून वर, त्यानंतर लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट, अशा सगळ्या बाजूने करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जर आरी वर्कचं सामान हवं असेल, तुम्ही तर मागवलं नसेल ना, तर आहे ना मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे ॲमेझॉनची, तुम्ही त्याच्यावरून मागवू शकता. मी स्वतः त्यावरूनच मागवते, कारण आमचं काय होतं ना, थोडंसं नगरच्या बाजूला पडतं, त्यामुळे प्रत्येक वेळेस छोट्या छोट्या गोष्टींसाठी जाणं शक्य होत नाही, त्यात मिस्टरांचा जॉब वगैरे. सो मी शक्यतो ऑनलाईनच मागवते सगळं. जर तुम्हाला मागवायचं असेल तर खाली मध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही त्यावरून मागवून घेऊ शकता. तुम्ही फक्त आरी वर्कचा व्हिडिओ पाहू नका, माझ्यासोबत आरी वर्क करायला चालू करा, तुम्हाला नक्की जमेल. आता तुम्ही पाहू शकता, मी हे जे आरी वर्क आहे ते वेगवेगळ्या जी चेन स्टिच आहे ती वेगवेगळ्या याच्यामध्ये करते, शेप्समध्ये करते. कारण फक्त आपल्याला चेन स्टिच सरळ येऊन उपयोग नाही आहे, ते आपल्याला वेगवेगळ्या शेप्समध्ये पण आली पाहिजे. आपल्याला ब्लाऊज करताना ते जमलं पाहिजे. तुम्ही जर अशा प्रकारे माझ्यासोबत प्रॅक्टिस केलीत ना, तुम्ही 1 ते 1.5 महिन्यामध्ये एक परफेक्ट ब्लाऊज करू शकाल, याची गॅरंटी मी देते.
आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हा तर मी ऑनलाईन वर्क क्लास चालू केलेला आहे आरीवर्कचा. सो जर तुम्ही जर आरीवर्कचा क्लास तो रेग्युलर करत असाल तर क्लास चालू झाला म्हणल्यावर त्याच्यामध्ये होमवर्क पण येणार. सो करायचा की नाही हा तुमचा प्रश्न आहे अर्थात, पण जर तुम्ही केला तर त्यात तुमचाच फायदा आहे, माझा काही फायदा नाही आहे त्यामध्ये. सो मी आजचा तर तुम्हाला होमवर्क देते आहे की तुम्ही माझ्यासोबत करा किंवा हे तुम्ही तुमचं जेव्हा ट्राय कराल तेव्हा तुम्हाला हे जमलं का, किंवा कितव्या वेळेस तुम्ही प्रयत्न केला तेव्हा हे जमलं, कितव्या प्रयत्नात तुम्हाला जमलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला करताना काही प्रॉब्लेम आले का, तर ते प्रॉब्लेम काय आले हे पण मला कमेंट करून सांगा. ते प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन आणि त्याचं उत्तर, ते जे काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील त्या प्रॉब्लेम्सचं उत्तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये देईल. पण तुम्ही प्रयत्न केलं तरच तुम्हाला येणार आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला आणखी कोणत्या टॉपिकवर हवे आहेत ते पण मला सांगा कमेंट करून. मी त्याच्यावर पण एक व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेन. आणि जर माझे पेड क्लासेस तुम्हाला हवे असतील त्यासाठी पण मला तुम्ही कमेंट करू शकता. आता तुम्ही पाहू शकता मी इथे त्रिकोण करते आहे. तर जेव्हा आपण त्रिकोण करतो ना जेव्हा त्याची अँगल तयार होतो, शेवटी जेव्हा आपल्याकडे वळवून घ्यायचं असतं तेव्हा एक प्रयत्न करायचा की शेवटचं जे तुम्ही लूप घेताना, स्टिच घेताना ती एकदम छोटीशी घ्यायची त्याच्या शेजारी आणि मग वरती घ्यायची. तेव्हा तुम्ही पाहू शकता मी केलेलं आहे. अशाने काय होतं ना, एक परफेक्ट अँगल तयार होतो. जेव्हा तुम्ही त्रिकोण करता, चौकोन करता, आयताकृती काहीही करताना तेव्हा या प्रकारे तुम्ही करून पहा. शेवटी एक छोटासा लूप घेऊन मग तुम्ही साईड चेंज करायची किंवा आपण म्हणू शकतो की अँगल चेंज करायचा आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही त्रिकोण चौकोन केलात तर त्याचा एकदम परफेक्ट शेप तयार होतो. जेव्हा तुम्ही गोल तयार करताना किंवा आपण स्पायरल म्हणू शकतो, गोलाकार काही, तेव्हा कधीच सरळ टीप नाही घ्यायची. टीप घेतानाच तुम्ही थोडीशी तिरकी घेत जायचं किंवा आपण म्हणू शकतो गोलाकारमध्ये. तर त्याने काय होतं ना, जेव्हा टिपचाच आकार गोल येतो ना तेव्हा ते आणखी सुंदर जातं दिसायला, म्हणजे एकदम गोल दिसतं ते. असं नाही की एखादी टीप सरळ एखादी टीप वाकडी असं दिसत नाही. सो करतानाच ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायचं. तुम्ही माझ्या शॉर्ट्समध्ये पाहू शकता मी हँड एम्ब्रॉयडरी पण करते. तुम्हाला जर हँड एम्ब्रॉयडरीचे व्हिडिओज हवे असतील तर मला ते पण सांगा. एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये मी तुम्हाला सांगेन. एखादा व्हिडिओ आरीवर्कचा आणि एखादा व्हिडिओ हँड एम्ब्रॉयडरीचा, अशा प्रकारे मी व्हिडिओ टाकत जाईल आठवड्यातून 2. पण त्यासाठी तुम्ही कमेंट करणं महत्त्वाचं आहे. आत्ता तुम्ही पाहू शकता कसं माझा धागा अडकला होता. तर काय होतं ना, कधी जर सुई आपली निडल म्हणू शकतो आपण, सरळ ओढली गेली ना तर अशा प्रकारे खाली ना सुईमध्ये कापड अडकतं धागा अडकण्याऐवजी. सो मी तेच सांगते तुम्हाला की तुम्ही जेव्हा पण सुई आत बाहेर करताना तेव्हा प्रयत्न करा की ती तिरकी गेली पाहिजे आणि तिरकीच वरती आली पाहिजे. अशाने बरोबर थ्रेडच वरती येतो, कापड खेचलं जात नाही आणि मग फिनिशिंग पण जात नाही. हे समजा आपलं प्रॅक्टिसचं कापड आहे त्याच्यामुळे काही वाटत नाही, पण जेव्हा आपण एखादा ब्लाऊज तयार करायला घेतो ना तेव्हा जर असे प्रॉब्लेम्स होत राहिले तर पूर्ण ब्लाऊजची फिनिशिंग जाते. एवढं छान काम करायचं आणि जर फिनिशिंगच नसली त्याला तर काही उपयोग होत नाही. त्यामुळे सुरुवातीपासूनच जर फिनिशिंगवर लक्ष दिलं किंवा परफेक्ट करण्यावर लक्ष दिलं ना तर नंतर हा प्रॉब्लेम्स होत नाही. आत्ता पाहू शकता की माझी गाठ बसली नव्हती तर ते पुन्हा सुटून गेलं. तर तेव्हा तुम्ही पण असंच करायचं. जेव्हा पण तुम्ही गाठ मारता ना तेव्हा प्रयत्न करायचा, एकदा खेचून पाहायचा खालून दोरा, जर गाठ बसली आहे की नाही बसली आहे. अशाने काय होतं ना, जर ती गाठ बसलीच नाही तर सगळी जी आपण केलेले काम आहे ते सगळं उधळलं जातं.
या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त चेन स्टिच दाखवली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नॉट कशी मारायची, चेन स्टिच जेव्हा आपण संपवतो तेव्हा नॉट कशी मारायची हे पण सांगेन. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय पाहायला आवडेल हे तुम्ही पण कमेंट करून सांगा, त्याप्रमाणे मी घेईन पुढचा व्हिडिओ. हे पहा, इथे पाहू शकता तुम्ही चौकोन झाला की इथे शेवटी मी एकदम छोटीशी लूप घेतली आहे आणि मग पुन्हा सरळ टीप घेतली. याने काय होतं ना, एक परफेक्ट आकार तयार होतो, शेप म्हणू शकतो आपण. स्क्वेअर घेतलेला आहे मी तो. ते पहा, पुन्हा एक छोटीशी घेतली आणि मग पुन्हा चालू केलेलं आहे. अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी तुम्ही मला फॉलो करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला जर खरंच माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि तुम्हाला आवडला नसेल तर अनलाईक करा. पण तुम्हाला व्हिडिओ माझा का आवडला नाही हे मात्र कमेंट करून नक्की सांगा. मी ते बदलण्याचा नक्की प्रयत्न करेन. फक्त जर तुम्हाला सिरियसली असं वाटत असेल की तुम्हाला शिकायचं आहे, 1 ते 1.5 महिन्यामध्ये तुम्हाला आरीवर्क शिकायचं आहे, तर तुम्ही फक्त पाहू नका. त्यासाठी तुम्ही प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केली तरच होणार आहे. आणि जर तुम्ही मी जे माझी रेग्युलर भाषा आहे त्याच भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते. अगदी हायफाय काही बोलत नाही आहे, मला ते जमत पण नाही. सो तुम्ही जर माझे व्हिडिओ पाहून शिकलात तर मला नक्कीच आनंद होईल. पण जर प्रॅक्टिस पण केली तर पहा, तुम्ही पुढच्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये तुम्ही खरंच खूप छान शिकाल आणि एखादा कस्टमरचा ब्लाऊजसुद्धा घेऊ शकता. सो भेटूयात आपण पुढच्या भागामध्ये. बाय बाय.